नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल टायटल पाहिले की MST CETचे आता कॅप राऊंड 2 झालेले आहेत, पण 2 कॅप राऊंड झालेत। पण बरेच विद्यार्थीने मला क्वेश्चन करत होते, कमेंट करत होते की कॉलेज कधी सुरू होणार आहे। तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात हा डाऊट आहे की कॉलेज कधी सुरू होणार आहे। इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा फार्मसी असेल, ठीक आहे। फार्मसीचे विद्यार्थी बघत असतील तर त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ आहे। फक्त आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी फार्मसीचं नाव टाकलं नसल्या कारणानं तुम्ही तो व्हिडिओ स्किप करू नका। या ठिकाणी फार्मसीसाठी पण हा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, आता 2च राऊंड झालेत। विद्यार्थी म्हणतील की 4 राऊंड उस्तोर कॉलेज स्टार्ट होत नसतं, असं तसं असं काही नसतं विद्यार्थी मित्रांनो। त्यांना मागच्या वेळेस 3च राऊंड होते, तर 2 राऊंड झाल्यानंतर लगेच तिसरा राऊंडची म्हणजे वाट नाही पाहिली, लगेच कॉलेजचं त्या ठिकाणी इंडक्शन प्रोग्राम वगैरे झाला होता, ठीक आहे। हे मी तुम्हाला सांगतो। पण बरेच विद्यार्थी आता ज्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज अलाउड झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्ही चौकशी करा। तसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे कधी कॉलेज स्टार्ट होतं, पण तुम्ही जे कॉलेज अलाउड झाले त्या ठिकाणी शिक्षकांशी संपर्क साधा की कॉलेज कधी सुरू होणार। मी तर तसं सांगतो, पण काही कॉलेज लवकर स्टार्ट होतात किंवा काही उशीर होतात। तर पहा, या ठिकाणी मी शेड्यूल आणलं आहे या ठिकाणी कॉलेजचं, पण ते सांगण्याआधी जर तुमचा समजा नंबर लागलेला नसेल, अजूनही नंबर लागलेला नसेल, तिसरा आणि चौथा राऊंडला तुमचा नंबर लागेल असं तुम्हाला वाटते, तर तुम्ही कॉलेज लिस्ट प्रेडिक्ट करू शकता। तर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन आहे, लवकर जा त्या लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक व्हॉट्सअप बॉट ओपन होईल कॉलेज दोस्तचं। त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेसेज टाईप केलेला मिळेल, तो सेंड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्यांचे रिप्लाय येतील, जसं की तुम्हाला रिसोर्सेस वरती क्लिक करून सेंड या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे आणि मोर MST CET रिसोर्सेस याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी MST CET कॅप राऊंड कट ऑफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर तुमच्या समोर या ठिकाणी इंडियामधले व महाराष्ट्रामधले संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ या PDF मार्फत तुम्हाला मिळून जातील। PDF डाउनलोड करण्यासाठी या PDF वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ या ठिकाणी मिळून जातील। या कट ऑफ तुम्हाला पाहून तुमची पुढील कॉलेज लिस्ट कॅप राऊंड साठी बनवून ठेवायची आहे। चला व्हिडिओ सुरू करू। पहा विद्यार्थी मित्रांनो की ऑगस्ट जो महिना आहे आता जो चालू आहे, याच्या लास्ट वीकला बरेच जणांचं कॉलेज स्टार्ट होतं। लास्ट वीकला कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी म्हणजे इंडक्शन प्रोग्राम हा आता होऊनच जाईल। तुम्ही कॉलेजमध्ये चौकशी करा की इंडक्शन प्रोग्राम कधी आहे म्हणून, ठीक आहे। कारण की बऱ्याच वेळेस कॉलेज हे लवकर स्टार्ट होतं। आता फर्स्ट क्लास टेस्टचा विषय आणला तर सप्टेंबर म्हणजे 1 महिन्यातच क्लास टेस्ट येते। समजा कॉलेज जर सप्टेंबर स्टार्टिंगला झाले 1 सप्टेंबर, तर 1 ऑक्टोबरपर्यंत तुमची क्लास टेस्ट अशी येऊन जाते, ठीक आहे। आणि जर लास्ट वीकला झाले तर तुमचं आता या ठिकाणी कॅप राऊंड 4 ॲड झाल्यामुळं या ठिकाणी थोडं मागं पुढं झालेलं आहे। नाहीतर मागच्या वर्षीप्रमाणे ऑगस्टमध्ये हे कॉलेज चालू होत असतं, ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये ह्यावेळेस होऊ शकतं। आणि फर्स्ट क्लास टेस्ट जी आहे ती सप्टेंबरला होईल। त्यानंतर जी सेकंड क्लास टेस्ट आहे ती ऑक्टोबर या महिन्यात होईल आणि त्यानंतर जी ही एंड सेम एक्झाम असते ती डिसेंबर या महिन्यात होईल। डिसेंबरमध्ये तुमचं सेमिस्टर काय होईल, एंड होऊन जाईल, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। ही गोष्ट सगळ्याला समजली असेल। तर पहा या ठिकाणी 3 आणि 4 रिमेनिंग कॅप राऊंड्स आहेत। अजून दोन कॅप राऊंड राहिलेले आहेत, म्हणजे कॅप राऊंड नंबर 3 आणि कॅप राऊंड नंबर 4। तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, ज्यांचा नंबर लागला नाही किंवा ज्यांनी बेटरमेंट ऑप्शन निवडले। पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही काय करा, जर तुम्हाला चांगलं कॉलेज जर मिळालं असेल राऊंड 1, 2 मध्ये, तर तुम्ही बेटरमेंट निवडलं असेल तर माझं म्हणणं आहे बेटरमेंट तर निवडूच नका आता। कारण की पहिल्या 2च राऊंडमध्ये चांगले कॉलेजेस जातात, नंतर खाली सगळे म्हणजे वेगळे कॉलेज राहतात। टियर 2चे कॉलेज, टियर 1चे कॉलेज ही कॉलेज राहत असतात, ठीक आहे। टियर 2, टियर 1 हे जे कॉलेज आहेत म्हणजे मीडियम, टियर 2 मीडियम, टियर 1 अति मीडियम असतं, ठीक आहे। ज्या कॉलेजला प्लेसमेंट वगैरे काही नसतं। त्यामुळे तुम्हाला जे कॉलेज फर्स्ट सेकंड राऊंडला चांगलं कॉलेज जर भेटलं असेल तर ते तुम्ही फ्रीज करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, ते फ्रीज करून घ्या। परत तुमचं जर ते कॉलेज हातातून गेलं तर तुम्हाला जे टियर 1चं कॉलेज घ्यावं लागेल। टियर 1 म्हणजे सगळ्यात लो लेवलचं कॉलेज म्हणूया आपण, ठीक आहे। टियर 2 म्हणजे मीडियम आणि टियर 3 म्हणजे एकदम हाय टॉप लेवलचं COEP, VJTI असे कॉलेज, ठीक आहे। तर पहा ज्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला
त्यांनी आता काय करावं, तर त्यांच्यासाठी आपल्या GMS CET टीमने एक हे घेऊन आलेले आहे, शॉर्ट हँड लिस्ट घेऊन आलेली आहे. पहा कॉलेज लिस्ट कशी बनवायची हे तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला शॉर्ट हँडसाठी लिस्ट घ्यावी लागेल. लिस्टची प्राईस मी या ठिकाणी सांगून देतो, 99 रुपये आहे. त्यामधून तुम्ही नंबर 100% लागेल तुम्हाला. ते कॉलेज आहेत इम्पॉर्टंट, त्या ठिकाणी मार्क्स पण लिहिलेले आहेत त्याच्यासमोर. जर तुम्हाला ही कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, घ्यायची असेल, तर तुम्ही या नंबरला मेसेज करू शकता. मेसेज असं करायचं आहे की कॉलेज लिस्ट द्या, आणि कॉलेज लिस्ट घेतल्यानंतर तुम्हाला या फ्री काउन्सिलिंग ग्रुपला ॲड केलं जातं. त्यामध्ये तुम्हाला कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळते. कॅप राऊंडचे अलॉटमेंट कधी होते, कॅप राऊंडचे अलॉटमेंट किती वाजता लागते, संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळत असते. त्यामुळं तुम्ही या नंबरला काय करायचं आहे, आपल्या टीमचा नंबर आहे हा, ह्याला मेसेज करायचा आहे, आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॉलेज लिस्ट नंबर लागला नाही म्हणून सांगायचं आहे, आणि कॉलेज लिस्ट तुम्हाला पाहिजे असं मला सांगायचं आहे. तर पहा, तुम्हाला आता समजलं असेल व्हिडिओचा टॉपिक काय होता, की कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे. तर कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे हे तुम्हाला आता या ठिकाणी तुमच्या समोर समजलंच असेल. ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये होऊन जाईल. फर्स्ट क्लास टेस्ट कधी आहे याच्यानुसार तुम्ही अभ्यास चालू करा. यूट्यूबला फ्रीमध्ये क्लासेस असतात, ते क्लासेस पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला असाच सपोर्ट राहू द्या. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी आपण इतकी फ्री इन्फॉर्मेशन देतो, महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट देतो, त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब केलं पाहिजे तुम्ही. आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा विसरू नका. भेटूया पुढच्यामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.